नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. तर आपला हा अंदाज 22 तारखेपर्यंतचा आहे. 22 तारखेपर्यंत म्हणजे 22 मार्चपर्यंत. 22 मार्चपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर एकंदरच आज आज 11 मार्च. तर 11 मार्चला पूर्ण नाशिक विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही आहे. आणि तापमानामध्ये मात्र वाढ होत राहणार आहे. तापमानामध्ये अजून या 5-6 दिवसामध्ये म्हणजे 10-12 दिवसामध्ये अजून 1 ते 2 अंश तापमानामध्ये वाढ होणार. आणि तापमान हे 22 तारखेपर्यंत 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल काही भागामध्ये. तर काही भागामध्ये 37, 38, 36 याप्रमाणे राहणार आहे. तर त्यामध्ये जास्त तापमान हे विदर्भामध्ये चंद्रपूर भंडारा या भागामध्ये 38 ते 40च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये म्हणजेच इकडे बुलढाणा या भागामध्ये 38-39 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर नाशिक विभागामध्ये वातावरण कोरडे राहणार आहे. तर तसेच पुणे विभागामध्ये वातावरण देखील कोरडे राहणार आहे. एकंदरच पाहिजे तर आज पुढील 15 तारखेपर्यंत राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही आहे. पण 16 तारखेनंतर म्हणजे 15 तारखेला थोड्याफार भागामध्ये पावसाची शक्यता आपण म्हणजे 15 तारखेला ढगाळ वातावरण थोडे भागामध्ये राहणार. पावसाची शक्यता नाही 15 तारखेला. ढगाळ वातावरण 15 तारखेला ढगाळ वातावरण हे नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण होईल 15 तारखेला. या ढगाळ वातावरणातून 15 तारखेला पावसाची शक्यता नाही. तसेच आता 16 तारखेला थोडे ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच थोडेसे पण इथे 16 तारखेला पावसाची शक्यता आहे. 16 तारखेला देखील फक्त 5 ते 10% भूभागामध्ये पावसाची शक्यता 16 तारखेला धाराशिव, लातूर, नांदेड या भागामध्ये. आणि झालाच तर एखाद्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा, बीड, आष्टी या भागामध्ये 5 ते 10% पावसाची शक्यता आहे 16 तारखेला. फक्त या भागामध्ये, मोठ्या भागामध्ये नाही आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या भागामध्ये देखील 16 तारखेला पावसाची शक्यता नाही आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 16 तारखेला शक्यता नाही पावसाची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता. जामखेड हे भाग वगळता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही आहे 16 तारखेला. तर इकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागामध्ये आता ढगाळ वातावरण राहील आणि ते पण देखील पावसाची शक्यता नाही. मात्र ढगाळ मात्र वातावरण. तर 16 तारखेला बऱ्याच भागामध्ये ढग दिसतील तुम्हाला. यामध्ये पावसाची शक्यता थोड्या भागामध्येच आहे. तर इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. आणि नाशिक विभागामध्ये देखील 16 तारखेला पावसाची शक्यता नाही. आणि इकडे नागपूर विभागामध्ये मात्र 16 तारखेला पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता. 16 तारखेला गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये थोड्याफार 1-2 ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर एकंदर झाला 16 तारखेपर्यंत. 17 तारखेला परत अजून लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण आणि 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये देखील 1-2 ठिकाणी, शिरूर या भागामध्ये म्हणजे जे पर्वतीय क्षेत्र म्हणजे डोंगर क्षेत्र आहे आणि तिथे जमीन तापती जास्त त्या भागामध्येच वादळी पावसाची शक्यता आहे. पण त्याचा भाग म्हणजेच वादळ ह्या भागामध्ये जरी आष्टी पाठवून त्या भागामध्ये पाऊस पडत असेल तर वाऱ्या कावदानामुळे थोड्याफार भागामध्ये त्याचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळे तिथे पण देखील शेतकऱ्यांनी सावध राहायचं आहे. पण पाऊस मात्र नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त वाऱ्या कावदान, पावसापासून नुकसान होणार नाही, वाऱ्या कावदानाची शक्यता आहे. कारण गरमीची लेवल वाढत आहे त्यामुळे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. 1-2 ठिकाणी तशी पावसाची शक्यता नाकू शकत नाही. तुरळक 1-2 ठिकाणी पण अशी भीतीदायक अशा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण 1-2 ठिकाणी 18 तारखेला पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. 1-2 ठिकाणी फक्त. तर विदर्भामध्ये वातावरण वाढण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा, नागपूर या जिल्ह्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये देखील 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. म्हणजे तिथे बऱ्याच ठिकाणी
18 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. परत आता 19 तारखेला हेच वातावरण थोडे अजून पुढे सरकण्याची शक्यता आहे. 19 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये येते. पाऊस हा फक्त 2 ते 3 मिलीमीटर पर्यंतच पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी, पण वाऱ्या कावदानाची शक्यता आहे. वाऱ्या कावदानामुळे असे काही मोठा पाऊस येत नाही, पण तिथे एखाद्या ठिकाणी नुकसान होऊ शकते. एखाद्या भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी आणि जालना छत्रपती संभाजीनगर ह्या भागामध्ये एखाद्या ठिकाणी जास्तीत जास्त एखाद्या ठिकाणीच जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाहीये. नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. 19 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भाचा पूर्व भाग भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी 19 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. 20 तारखेला वातावरण थोडे कमी होईल. इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. तर सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये मात्र 20 तारखेला पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे 20 तारखेला. तर लातूर, धाराशिव या भागामध्ये अजून पुन्हा थोडेफार प्रमाणामध्ये 20 तारखेला पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे. क्वचितच असं जास्त स्वरूपामध्ये नाहीये. तर इकडेच उर्वरित जो भाग आहे या भागामध्ये मात्र पावसाची एखाद्या ठिकाणीच पावसाची शक्यता, अशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही. आणि एकंदरच आता 21 आणि 22 तारखेला देखील पाऊस वातावरण कमी होणार आहे. 21-22 तारखेला लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील पाऊस कमी होणार. तसेच फक्त विदर्भामध्येच 21 आणि 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये तो पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यामध्येच एखाद्या ठिकाणी 21-22 तारखेला पावसाची शक्यता. इतरत्र 21-22 तारखेला पावसाची शक्यता नाहीये. धन्यवाद.